ज्या पद्धतीनं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये सध्या कार्यरत आहे, ते सरकार लोकहिताच्या भावना जपताना काही फार दिसत नाही. या उलट या सरकारमधले अनेक मंत्री वादात सापडतात. या सरकारमध्ये जर सगळं काही चांगलं असतं, तर ही ही बातमी आलीच कुठून की फेरबदल होणार आहे. आता ताई बोलत होत्या, ताईंनी सांगितलं की विरोधक उगाच पेरणी करतात, हे करतात. माध्यमांना बातम्या देण्याचं काम तर काही विरोधक करत नसतात. सरकारमध्ये सगळं काही व्यवस्थित चाललेलं नाही, म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या येतात. आपण जर पाहिलं असेल तर रोज कोणातरी आमदाराचा कारनामा बाहेर येतो, कोणातरी मंत्र्याचा कारनामा बाहेर येतो. हे लोक वागतातच असे की हे काही सरकार चालवण्याच्या पात्रतेचे नाही आहेत. त्यामुळे माध्यमांना सुद्धा अशा पद्धतीच्या बातम्या मिळत असतील किंवा मग एक जो प्रत्येकाचे काही बातम्या पेरणारी लोक असतात, ठीक आहे, मुद्द्याकडे येऊयात आपण. मुद्दाच हा आहे की राजीनामा घेऊन काय होणार आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला, मुळात राजीनामा किंवा फेरबदल केल्यानं काही होणार नाही. सरकारची मानसिकता प्रामाणिक असायला पाहिजे. सरकारनं लोकांसाठी पोटतिडकीनं काम केलं पाहिजे, जे होताना दिसत नाही. म्हणजे हा गेला की तो गेला की हा, अशा पद्धतीनं काही होणार नाही. जे आहेत त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. जे बेजबाबदार वागतात त्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे ना. कशासाठी त्यांचे लाड पुरवतोय? केवळ स्थानिक स्वराज्य पण माझा प्रश्न असा आहे की रस्ता जरी दाखवला तरी तो तेवढा पुरता दाखवला जातोय. परत काय 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी त्यांना क्लीन चिट देऊन त्या मागच्या दारांनी परत घ्यायचंय? हा, शेवटी सगळे एकमेकांचे लाड करतात, सगळे एकमेकांचे जाग जागतात. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे आहेत म्हणून यांचे लाड करायचे आणि परत म्हणजे आता हा आपण धनंजय मुंडेंच्या बाबतीत कशाला बोलता? अजित पवारांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस काय बोलले होते? सिंचन घोटाळा, चक्की फिशिंग फिशिंग फिशिंग. सरकारमध्ये सामील व्हायच्या 2 दिवस आधी नरेंद्र मोदी, अजित पवार, सिंचाई घोटाळा, 70,000 करोड का सिंचाई घोटाळा. दुसऱ्या दिवशी अजितदादा चांगले झाले. मुळात हे सगळे एकमेकांचे यांचे सगळ्यांचे हात भ्रष्टतेनं बरबटलेले आहे.